नमस्कार. आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक यूट्यूब चॅनल. आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी भूगोल विषयाची 20 गुणाची नमुना चाचणी संपूर्ण उत्तरासह. पहा प्रश्न 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. यामध्ये 1. भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारचे आहे. याचं उत्तर आहे प्रजासत्ताक. 2. ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेशात टिंबटिंब प्रकारचे हवामान आढळते. याचं उत्तर आहे उष्ण. 3. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश टिंबटिंब आहे. याचं उत्तर आहे सुंदरबन. प्रश्न 2. चुकीची जोडी ओळखा. 1. प्रमुख नदी व उपनदी. यापैकी चुकीची जोडी आहे कावेरी नदी, शबरी नदी. 2. पावसाचा प्रदेश, राज्य. यामध्ये चुकीची जोडी आहे जास्त पावसाचा प्रदेश राजस्थान. 3. भारत, माहिती. यापैकी चुकीची जोडी आहे भारत, सांबा. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 1. क्षेत्र भेटीसाठी कोणकोणते साहित्य सोबत घ्याल? मित्र हो, क्षेत्र भेटीसाठी पेन, पेन्सिल, कंपास, दुर्बीण, होकायंत्र, कॅमेरा, टेप रेकॉर्डर, मोज टेप, मोजपट्टी, शिवाय क्षेत्र पुस्तिका आणि प्रश्नावली इत्यादी साहित्य क्षेत्र भेटीसाठी सोबत घेता येईल. 2. अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस असते? याचं उत्तर आहे अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान हे 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस इतके असते. 3. राजस्थानचा वाळवंटी भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? याचे उत्तर आहे राजस्थानचा वाळवंटी भाग हा थरचे वाळवंट, मरुस्थळ, राजस्थानचे वाळवंट किंवा भारतीय महावाळवंट या नावाने ओळखला जातो. 4. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? याचं उत्तर आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे. प्रश्न 4. दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे वरील नकाशाचे शीर्षक कोणते? याचं उत्तर आहे वरील नकाशाचे शीर्षक हे ब्राझील प्राकृतिक असे आहे. 2. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? याचं उत्तर आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखराचे नाव पिको दी नेब्लिना हे आहे. 3. ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश कोणता? याचं उत्तर आहे ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश हा पॅन्टनाल आहे. 4. ब्राझीलच्या पूर्वेस कोणता महासागर आहे? याचं उत्तर आहे ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. याशिवाय दक्षिण अटलांटिक किंवा उत्तर अटलांटिक महासागर आहे असेही उत्तर आपल्याला देता येईल. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये 1. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. पहा 1. भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश तयार झालेले आढळतात. 2. याशिवाय किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ आढळतो. तसेच किनाऱ्याची पातळी खोल आढळत नाही. 3. पूर्व किनाऱ्यावर गाळाचे प्रमाण जास्त व किनारा उथळ असल्यामुळे नैसर्गिक बंदरे निर्माण होत नाही. 4. नैसर्गिक बंदरे तयार होण्यासाठी गाळाचे प्रमाण कमी व पाण्याची पातळी खोल असणे गरजेचे असते. अशी स्थिती पूर्व किनाऱ्यावर आढळत नाही. म्हणूनच भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 2. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. पहा याचं उत्तर 1. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. 2. या प्रदेशात वाऱ्याचे पूर्व दिशेत वहन होते. 3. या भागात वाऱ्याचा प्रभाव फारच कमजोर होतो. यामुळे येथे आवर्त निर्माण होत नाही. 4. आवर्त निर्माण होण्यासाठी तापमानात फरक पडणे गरजेचे असते. 5. ब्राझीलच्या या किनारी भागात तापमानात फरक पडत नसल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. 3. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. पहा याचं उत्तर 1. हिवाळ्यात ईशान्य मान्सून वारे सुरुवातीला बाष्प विरहित वाहतात. 2. जेव्हा हे ईशान्य वारे बंगालच्या उपसागरावरून पुढे वाहू लागतात
तेव्हा ते बाष्प संपृक्त होतात. 3. हे बाष्पसंपृक्त वारे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून वाहताना या भागात पाऊस देतात. 4. अर्थात हिवाळ्यात या ईशान्य मान्सून वाऱ्यापासून आंध्र व तामिळनाडूच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. प्रश्न 6. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये 1. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल? पाहायचं उत्तर 1. स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी योग्य ती काळजी घेईन. 2. स्वतःच्या सुरक्षिततेशिवाय सोबत असणाऱ्या सहकार्याची काळजी घेईन. 3. खोल पाण्यामध्ये जाण्याचा मोह टाळीन. 5. किनाऱ्यावरून सेल्फी काढताना स्वतःची काळजी घेईन. 4. शिक्षकांना सोडून दूर एकटे भटकणार नाही. 6. किनाऱ्यावरून फिरताना त्या परिसरात कचरा होणार नाही याची काळजी घेईन. 7. पर्यावरणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेईन. 8. समुद्र किनाऱ्यावर असलेला कचरा गोळा करेन. 9. परिसराची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करेल यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करेन. आणि समुद्र किनारा स्वच्छ कसा ठेवता येईल याची काळजी घेतली जाईल. 2. भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? पाहायचं उत्तर 1. भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. 2. भारताचे स्थान आशिया खंडात आहे, तर ब्राझीलचे स्थान दक्षिण अमेरिका खंडात आहे. 3. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, तर ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. 4. भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे, तर ब्राझीलचा बराचसा भाग विषुववृत्ताच्या दक्षिणेस आहे. अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील वेगळ्या बाबी सांगता येतील. धन्यवाद.